श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 13 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे पवित्र अशा श्रावण महिन्याला. आणि श्रावण महिना हा सर्व सणांचा महिन्यांचा राजा महिना मानला जातो. त्याचबरोबर या पवित्र महिन्यामध्ये अनेक सण वार व्रत जे आहेत तर ते आवर्जून केले जातात. त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये खास करून देवादिदेव महादेवांची सेवा उपासना जी आहे तर ती सर्व भाविक भक्त जे आहेत तर ते अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करतात, जेणेकरून आपल्याला आपल्या देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळावा. यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये खास करून काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करत असतो. त्याचबरोबर काही चुका ज्या आहेत आपल्याला तर त्या देखील करायच्या नाही. त्याचबरोबर काही पदार्थ जे आहेत तर ते देखील आपल्याला श्रावण सोमवारी खायचे नाहीये. आता बघा, श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आलेला असून चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आलेला आहे. श्रावण महिना हा देवादिदेव महादेवांना समर्पित महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्याने श्रावणी सोमवारचं व्रत आणि उपवास केले जातात. श्रावणी सोमवारचं उपवास कसे करावे, उपवासाला काय खावे, कोणते पदार्थ चुकू नये खाऊ नये, उपवास कसा सोडावा आणि कोणता पदार्थ खाऊन सोडावा, उपवासाचे कोणते नियम पाळायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये बरेचसे लोक हे असे महिनाभर उपवास देखील करत असतात, परंतु काही व्यक्ती फक्त श्रावण सोमवारी उपवास करतात. 3 पद्धतीने आपण श्रावणी सोमवारचा उपवास करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे बघा, आपण निर्जली व्रत करू शकतो, ज्यामध्ये पाणी सुद्धा पिलं जात नाही. परंतु निर्जला व्रत जे आहे तर ते प्रत्येक व्यक्तीला करणं शक्य आहे का, तर नाही. फक्त ज्या व्यक्तींची तब्येत चांगली आहे किंवा ज्यांची तब्येत निर्जला व्रताला साथ देते अशाच व्यक्तीने हे निर्जली व्रत जे आहे तर ते करावं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फलहारी व्रत. यामध्ये फळं खाल्ली जातात, दूध पिलं जातं आणि आपण जर फलहारी व्रत जे आहे तर ते सुद्धा करू शकता. फळे आणि दूध घेऊन हा उपवास करू शकता. तिसरी पद्धत म्हणजे उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन आपण हा उपवास करू शकतो. उपवासाला आपण कोणते पदार्थ खाऊ शकतात, तर उपवासाला आपण दूध घेऊ शकतो. दुधाचे पदार्थ जसं की दही असेल, ताक असेल, पनीर असेल, दूध असेल, चहा पिऊ शकतो. आपण नारळ पाणी घेऊ शकतो. सुका मेवा, मग यामध्ये काजू, बदाम, मनुका, अक्रोड, तसेच खजूर, शेंगदाणा, बटाटा, वडा असे तुम्ही खाऊ शकतात. बटाट्याचे वेफर्स असतील किंवा सर्व प्रकारची जी फळं आहेत जसं की सफरचंद, केळी, पिकू, पेरू, चिकू, तर ही फळं सुद्धा खाऊ शकता. फक्त आपल्याला जांभूळ, चिंच, फणस ही फळं आपल्याला उपवासाला खायची नाहीत आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपण बनवू शकतो. बऱ्याचशा भागामध्ये आपल्या पद्धतीनुसार श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो केला जातो. आता काही जण जे आहेत तर ते श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ जे आहे तर ते अजिबात खात नाही, कारण देवादिदेव महादेवांच्या उपवासाला मीठ जे आहे तर ते चालत नाही, खायचं नसतं. परंतु ज्या व्यक्तींना मिठाची गरज आहे, शरीराला मिठाची गरज असेल तर मात्र आपण जे उपवासाचे पदार्थ बनवतो तर यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे, परंतु आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. आपण साबुदाणा खिचडी आहे तर ती बनवू शकता. मखाना खीर सुद्धा बनवू शकता. या उपवासासाठी मखाने दुधामध्ये भिजून त्यामध्ये सुका मेवा घालून ही खीर बनवली तरी देखील चालते. त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे पदार्थ असतील, राजगिरा रोटी असेल तर ही सुद्धा आपण खाऊ शकतो, कारण राजगिऱ्यामध्ये प्रथिने आणि
फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे राजगिरा रोटी, राजगिरा लाडू, राजगिऱ्याची चिक्की आपण बनवून खाऊ शकतात। रताळे सुद्धा आपण या उपवासाला खाऊ शकतो। रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्याला उपवासाला असे पदार्थ खायचे आहेत की ज्याचा आपल्या शरीराला सुद्धा फायदा होईल। विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी हे श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे तर ते खास करून उपवास या दिवशी करत असतात। तर कुमारिका मुली ज्या असतात तर त्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत करत असतात। माता पार्वतीने देखील देवादिदेव महादेवांना मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये व्रत केलं होतं। कुमारिकांनी जर श्रावणी सोमवारचं मनोभावे पूर्ण श्रद्धेने एकनिष्ठेने जर हा उपवास केला तर त्यांना मनोइच्छित जोडीदार हा मिळत असतो। उपवास करताना आपण कमीत कमी अन्न पदार्थ हे ग्रहण करायचे आहे। उपवास म्हणजे काय तर उपचा खरा अर्थ जो आहे तो म्हणजे जवळ आणि निवास, म्हणजेच परमेश्वराजवळ निवास करणे। जास्तीत जास्त आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। या दिवशी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप जो आहे तर तो करायचा आहे। देवादिदेव महादेवांचं विधिवत पूजन सेवा आपल्याला करायची आहे। घरी शिवलिंग असेल तर घरी आपण पूजा करू शकतात किंवा मग तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजा करायची आहे। कारण की घरच्यापेक्षा मंदिरामध्ये पावित्र्य आणि सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात आणि म्हणूनच आपल्याला मंदिरामध्ये जर जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे। या दिवशी देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे। शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे। प्रत्येक सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते। ज्या सोमवारी शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे। देवादिदेव महादेवांच्या उपवासाला मीठ आणि तिखट जे आहे तर ते टाळलं जातं, खाल्लं जात नाही। त्यामुळे आपल्याला अळणी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे। फक्त ज्यांना मीठ खाणं गरजेचं आहे त्यांनी सैंधव मिठाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे। दिवसभर उपवास करून किंवा उपवास जो आहे तर तो प्रदोषकाळी सोडला जातो आणि उपवास सोडण्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो ना याचा देवाला अगोदर नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो। गाईला सुद्धा आपल्याला या दिवशी गोघात जो आहे तर तो द्यायचा आहे। उपवास सोडत असताना आपल्याला आपण जे काही पदार्थ बनवतो तर यामध्ये आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। ज्या काही भाज्या आपण उपवास सोडण्यासाठी घरामध्ये बनवत असतो शिजवत असतो यामध्ये कांदा लसणाचा आपल्याला चुकून देखील वापर करायचा नाही। आता उपवास सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विक पदार्थच बनवायचे आहेत। जसं की आपण चपाती किंवा भाकरी बनवू शकतो, वरण भात, एखादी पालेभाजी। काही भागांमध्ये उपवास सोडण्यासाठी शेपूची भाजी केली जाते। त्याचप्रमाणे एखादी तिखट भाजी जसे की दोडका असेल किंवा दुसरी कुठली एखादी भाजी असेल आपण बनवू शकता। एखादी वडी जसं की कोथिंबीर वडी असेल, आळू वडी असेल तर एखादा गोडाचा पदार्थ जसे की समजून घ्या खीर किंवा मग तुम्ही शिरा असे पदार्थ गोडाचे बनवू शकतात। आपल्याला बनवायचं आहे किंवा मग मिठाई असेल तर सर्वात महत्वाचं पदार्थ म्हणजे मुळ्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो सुटत नाही। त्यामुळे एकतरी मुळ्याचा घात जो आहे तर तो आपल्याला खायचा आहे। मुळा जो आहे तर तो श्रावणामध्ये सहज उपलब्ध असतो। मुळा हा आपला थकवा दूर करत असतो। मुळ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हे जास्त प्रमाणामध्ये असते। यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो। त्याचबरोबर आपल्या शरीरातील विषारी द्रव्य हे बाहेर काढण्यासाठी मुळा जो आहे तर तो अतिशय अत्यंत उपयोगी आहे। त्यामुळे आपल्याला मुळ्याचा एकतरी घात जो आहे तर तो श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना खायचा आहे। श्रावणी सोमवारचा आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला उपवासाचे काही पदार्थ मात्र या सोमवारच्या उपवासाला चालत नाही। जसं की भगर जे आहे, वरीचे तांदूळ तर ते आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बहुतांश सगळीकडेच हा वरईचा भात जो आहे तर तो उपवासाला खाल्ला जात नाही। उष्टे पदार्थ कोणाला द्यायचे नाही, इतरांचे उष्टे पदार्थ आपण खायचे नाही। अगदी लहान मूल असेल
सुद्धा तरी सुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे. उपवासाचे आपल्याला पावित्र्य राखायचे आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे जांभूळ, चिंच ही फळं जी आहेत तर आपल्याला खायची नाहीत. त्याचप्रमाणे पॅक केलेले जे ज्यूस असतात तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी प्यायचे नाही. तसेच मांसाहार आपल्याला अजिबात या दिवशी करायचा नाही किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करायचा नाही. आपण जर श्रावणी सोमवारचं व्रत आणि उपवास करत आहोत तर आपण संपूर्ण श्रावण महिना मांसाहार जो आहे तर तो पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा आहे. मांस, मच्छी, चिकन जे आहे तर ते आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा अजिबात करायचा नाही. आपण ज्यावेळी उपवास सोडायला बसतो तर त्यावेळेला आपल्याला जेवढं अन्न हवं आहे ताटामध्ये, आपल्या पोटामध्ये जेवढी भूक आहे तेवढंच ताटामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे. उगाच अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये. उपवास जेव्हा आपण सोडतो त्यानंतर ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. देवाला नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायला बसायचा आहे. एकदा आपण उपवास सोडायला बसलो की आपल्याला संपूर्ण जेवण होईपर्यंत उठायचं नाही. टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही. त्याचप्रमाणे इतरांशी विनाकारण बोलत आपल्याला उपवास सोडायचा नाही. शांतपणे मनामध्ये देवादिदेव महादेवांचं स्मरण करत आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. श्रावणी सोमवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका, चामड्याच्या वस्तू परिधान करू नका. त्याचबरोबर या दिवशी दिवसा झोपणं टाळायचं आहे. या दिवशी कुणाचाही अपमान करायचा नाही, कुणाशीही वादविवाद घालायचा नाही किंवा या दिवशी कुणाचाही आपल्याला चाडी चुगली करायची नाहीये, कुणाचा अपमान करायचा नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये वादविवाद, कलह होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच नकारात्मक ऊर्जा यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा वाढते. आपण जर अन्नाचा अपमान केला तर माता अन्नपूर्णेचा अपमान केल्यासारखा होतो. अन्नपूर्णा माता हे पार्वती मातेचं एक स्वरूप आहे. जर आपण या गोष्टी करत असू तर मात्र आपण केलेल्या उपवासाचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. त्यामुळे घरामध्ये वादविवाद, भांडे होणार नाही, एखाद्याचा अपमान करणे तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. दारामध्ये जर आपल्या एखादा प्राणी आला, पशु पक्षी आला तर त्याला सुद्धा आपल्याला हकलायचं नाही किंवा कोणी काही आपल्या दारावरती काही मागण्यासाठी आलं तर त्याला सुद्धा आपल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. जसं की पाणी किंवा खाण्यासाठी थोडंसं तरी आपल्याला काही ना काही त्याला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून श्रावण सोमवारी करायचं आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.